बोल. का बेटा शांता, आईची आठवण येतच नाही तुला? फोन नाही करत, काही नाही करत. किती दिवस झाला बेटा फोन नाही केली आता? नाही नाही आई, तसं काही नाही आहे. आठवण वगैरे येते, पण आता कामातच राहते माणूस. हो, कामच आहेत माझ्या पोरीला. 2-4 दिवसात फोन करावा. आता खुशीला म्हणली, खुशी घरी आहे तर बाई फोन ला बरं अक्काला. नवीन वर्षाची शुभेच्छा द्यासाठी फोन केली होती, त्या दिवसपासून फोन नाही केलीस. हो आई, मग त्याच्यानंतर आम्ही फिरायला गेलो होतो बाया बाया मिळून. हो का? कुठं गेले होते बेटा फिरायला? नागपूरला गेलो होतो आई, कोराडीला. नागपूर कोराडी. तिथले देवी बघायला गेलो होतो, देवीचे दर्शन घ्यायला. म्हणलं आता नवीन वर्षाच्या देवदर्शन करू. हे ललिता ना रजनी दोघी जणी आल्या ना, म्हणायला बसल्या नवीन वर्षाच्या कुठं फिरायला नाही जाऊन का. मग जमल्या बाया तर म्हणलं चला आता चालले जाऊ. हो का? किती दिवसात आल्या तर मग? सकाळी गेला आई ना, रात्री वापस आला. रात्री हो तरी वाजले होते, 11 वाजले होते आई आम्ही वापस आला तर. फोन केली असतीस तर मी नाही आलो असतो का बेटा? आई वेळेवरचीच तयारी झाली ना. सायंकाळी ते आली रजनीनं ललिता, मग वेळेवरचीच तयारी झाली. मग दुसऱ्याच दिवशी आम्ही काढलं तयारी. मग तिकडून आल्यावर 2 दिवस मक्का साधवणीच झाला. आज आता कुठं घरी यावं आई. का म्हणतो बेटा, मक्का वापला नाही बरोबर? कुठं कुठं नाही वापला आई मक्का. तर मग बाया केली होती 4 जणी, तर 2 दिवस मग मक्का साधवणच झाला. बेकार आहे बेटा तो मक्का मग नंतर साधवणे. कारण की मग मागे पुढे होते ना. आता त्याला नाहीतरी 15 दिवस झाले असतील तो मक्का लावलाय तर तुम्ही. ना असा मागे पुढे नाही लावावा. म्हणले मी यांना तर ऐकले नाही ना. 5 किलोची बॅग आणला घेऊन, मग लावलो केला. झाला काही जेवण वगैरे? नाही बेटा, जेवण व्हायचं आहे. बापा आतापर्यंत जेवण व्हायचंच आहे? ते लसणाच्या पाल्याचे आक्षे बनवलं होतं तुझ्या भावजे ना, तेच खाल्ला तर आता भूक नाही लागली. हो का? बापा बापा बनवून होऊन गेले लसणच्या पाल्याचे आई ते नाही? होय, खुशी मार आजी आक्षे बनवून ना म्हणत होती. तर काल मग गेलो होतो वाप्यावर, तर आणलो पाला तोडून ना, मग आज बनवलं तुझ्या भावजेनं आक्षा. काल नाही बनवला का रात्री? नाही संध्याकाळी तर आणलं बेटा पानं. मग तांदूळही भिजू टाकून ठेवा लागतात ना. मग रात्री तांदूळ भिजू टाकला. तू नाही बनवलीस का तर आक्षे गिक्षे? नाही बनवली. हा सोनूही म्हणत होता मम्मी आक्षे बनवशील म्हणून. आता कामच होत आहेत आई. बघतो आता मी जातो वाप्यावर आणि तोडून आणते पानं. आज आता नाही जात घरी जा. माझ्यासाठी काही नामना बिमना नाही आणली का? आणली नाही. बांगड्याच्या शर्ट आणली तुझ्यासाठी, वहिनीसाठी, खुशीसाठी पण कंगन आणली, माझ्या नंदीसाठी बांगड्या आणली, राधाताईसाठी, आणि लाडूसाठी ते गळ्यातल्या राधाकृष्णाच्या ताईत आणली, परीसाठी आणली. तोच परी कुठली शांता? आई राधाताईच्या धीराची मुलगी नाही का? असं तिचा परिणाम आहे का? हो आई, तिच्याच परिणाम आहे. ये ना ताई मग. आता ये म्हणते. आधी बोलवली नाही ना, काही नाही. तुझ्यासोबत मस्त देवदर्शन करायला नाही आली असती का? आई सांगते नाही. चल म्हटली असती तर नाही आली असती ना. आता मी नाही म्हटली, नाही बोलवली तर आता म्हणून राहिली का मी आली असती म्हणून. नाही हो, आलो असतो. जवळच्याच होता ना, 1 दिवसातच येणं झाला ना, आलो असतो बेटा. हटो बाबा आता आई, तशी नको म्हणू. काही नाही, मग नंतर जाल तर बोलवशी ना. हो आई, मस्त वाटते तिथे, एकदम प्रसन्न होते मन. जाऊ पाहू बघू अजून माता कधी बोलवते तर. झाला का तर बाई जेवण घेऊन झाला? हो आई, आताच जेवण वगैरे झालं. भांडे घासले ना, टोपला आणून ठेवली तर फोन वाजला. थंडी वगैरे कशी आहे तिकडे? आता कालपासून थोडी कमी वाटून राहिली. हो, इकडे कालपासून थोडी कमी वाटते गिटते. पण आता हे तीळ संक्रांतीची वाढेल अजून थंडी. गारवा येईल, गारवा. हो आई, तीळ संक्रांतीची वाढेल, 2-4 दिवस वाटेल थंडी, मग कमी होईल. बाबा आई खुशी कुठे गेली? तो रोडावर काहीतरी विकायला आला आहे तर तिकडे गेले दोघेही मायले की. माझ्याजवळ मोबाईल दिला ना खुशीनं, आणि तिची मम्मी गेली तर मम्मीच्या मागे मागे गेली. हो का? ठीक आहे बेटा मग. हो आई ठीक आहे. फोन गिन करत राहा. हो आई करीन ना. आईसोबत बोलल्यावर मन प्रसन्न वाटते एकदम. मनातल्या मनात खूप खुश दिसून राहिली ना शांता. काय झालं? खूप खुश दिसून राहिली. काय झालं? काही नाही, आईचा फोन आला होता. आईसोबत बोलली की नाही. असं म्हणून एवढी खुशी आहे चेहऱ्यावर. बाबा आईसोबत बोलली तर खुशी राहील नाही तर का माझ्या चेहऱ्यावर. शांता मी वावरात चाललो. तू येत नाही का म्हटली वावरात? हो बाबा, कसे विचारता तुम्ही? कालच म्हटले मी उद्या नाही येणार वावरात म्हणून. ते वाप्यांना पाणी टाकायचे आहे, अक्षय बनवीन म्हणतो, पानं गिनं तोडायचे आहेत. त्या दिवशी थोडाच पाणी झाला टाकून, एक घगरा. विचारलो बाबा, तू तर का नाही हे पाहूनच धावते. तुम्ही तसेच आहात ना. कालच मी म्हणली होती रात्री उद्या वाप्या गिप्यावर जायचं आहे, उद्या नाही येत म्हणून मी. तरी आता येऊन विचारून राहिले वावरात नाही येत का म्हणून.
मावशी आता जातो मी. चालली का तर घरी सूर्यकांत? बस ना. नाही नाही मावशी, घरी कपडे वगैरे शिवायचे आहेत. वहिनी वहिनी, हो आले. बाबा ताई बसा का नाही तर? नाही वहिनी आता जाते मी. बसा ना, आता चहा वगैरे ठेवतो म्हणत होती. नाही नाही वहिनी, चहा वगैरे नका ठेवू, आता वेळ नाही आहे चहा प्यायची, जेवण वगैरे झालाय ना. मोंटूला म्हटली नेऊन दे रे नेऊन दे रे, तर हा पोरगा नाही ऐकलंच नाही. मी म्हटली आता या पोरी आल्या आहेत तर चिले गिले बनवतील वहिनी. का बापा ताई कशाला आणून दिल्या तर माहित नाही. नेल्या ते मस्त म्हटली राहू द्याल नको द्याल म्हणून तांदूळ वापस. हो ना सूर्यकांत, कशाला आणली बापा तांदूळ? मावशीच्या घरची 4 पायल्या तांदूळ का नेली तर वापस आणून दिली. तुझ्या भाऊजी नाही म्हणलं आणि का नको द्याल तांदूळ म्हणून वापस. मी म्हणली होती, असे तर नाही आहे का मावशीनं नको देशील म्हणलं, भाऊजी काहीच नाही बोलली म्हणून नेऊन दिलं म्हणून. नाही नाही मावशी तसा काही नाही आहे. मला हे वहिनी मावसा भावाच्या घरवाल्यासारखी वाटतच नाही. असं वाटते की माझी सक्कीच बहिणी आहे. थोड्याशातला थोडासा देतात मला. आणि वहिनी मी माझ्या भाच्यांसाठी आणून दिली. आता त्या आल्या आहेत म्हणलं तर आयते बीते बनवाल म्हणून आणून दिली. तुमच्या इथं नव्याचे तांदूळ नव्हते ना, आणि मी 4 पायल्या नेली होती. तुमच्यासाठी तर 2च पायल्या आणून दिली. मग मी वापस आणून दिली का काही सांगा? हो नव्हते की म्हणा, ताईला मागीन म्हणत होते मी. चला चांगला झाला आणून दिले का. घेतले का ताई तुम्ही तांदूळ? हो 2 बरे घेतला ना तांदूळ. नव्याचे छोट म्हणून म्हटले 2 पायल्या नेऊन देते. कुठे गेले ते गुड्डी पिंकी? हा पिंकीच्या मैत्रिणीनं फोन केला होता. आता गेल्या आहेत बापा दोघे बहिणी. हो का, चला ठीक आहे बहिणी, मी जाते, कपडे आहेत माझे शिवायचे. जातोच करता बाबा कशा तर ब्लाऊज वगैरे धरून टाकावा, काच बटन करायचे असले का, आणि बसावा या ना. काच बटन करायचे राहिले तर मग रात्रीची करून घेते मी. वहिनी लसणाचे पानं मस्त झाले आहेत तुमच्या बाप्यांचे. आता चिल्ले बनवायचे आहेत ना, आता या पोरीबारी आहेत तर बनवून टाकीन. तुम्ही बनवले का? नाही नाही बहिणी नाही बनवले आहे. नव्याचे तांदूळही नव्हते, आता परवाच घेऊन आणला. आज आता मोंटूजवळ पाठवीन तांदूळ लावायला. बघीन मग उद्या परवा वगैरे बनवीन. आता आज तर नाही बनवत, आज आता ते ब्लाऊज शिवायचे आहेत. आता मकर संक्रांतीचे आले असतील कपडे शिवायला नाही? हो आता मकर संक्रांतीचे आहेत कपडे शिवायचे. ताई वाप्यावर गेले होते तुम्ही? हो काल गेली होती ना, पाणी वगैरे टाकली. तुमच्या इथे वापे वाढलेच दिसले बापा. हो आता आज जावं लागेल पाणी टाकायला, आणि पाणी तोडून आणून घेईन. आता बनवून टाकीन आजच चिले. तांदूळ आणून दिला तर, नाही तर काही विचार वगैरे नव्हता माझा. हो बनवून टाका. येतो मग मावशी. हो ठीक आहे बेटा, ये. आई मग मी येऊन जातो वाप्यावरून पाणी गिने टाकून. हो ना, पाणी आणशील का? हो आणून घेईन ना लसणाचे पानही. बघीन मग रात्री बनवीन चिले, नाही तर मग उद्या सकाळी बनवीन. रात्री जमते तरी? अर्धा पाव तांदूळ भिजू टाकून दे. दळण वगैरे लावला नाही आहे तर? या पोरी आल्या का मग नेतील ना चक्कीवर. तांदूळच तर आहेत ना आणायचे लावून. हो तांदूळाचे आहेत, गहू वगैरेचा आहे ना आटा. डब्यात लावाचे तांदूळ करून टाक ना, मग चहा वाटलास. हो ठीक आहे. नाही गुड्डी गुड्डी, शांतासारखा आवाज येऊन राहिला ना कोणता? हो आई ताईचा आवाज देत आहे वाटते. गुड्डी मम्मी आहे का तुझी? ये ना ताई, आहे घरीच मी. ये शांता ये बस. नाही नाही मावशी बसत नाही, मी बाप्यावर जात होती तर म्हणलं आवाज देते. कुंताला येते का झाले तिचे बापे भिजवून तर? नाही ना ताई नाही गेली, आतापर्यंत कामच झाले घरचे. म्हणलं आता तुझे पोरीबारी आहे तर गेली असेल पोरीबारींना धरून. नाही नाही ताई घरी आहेत का नाही तर काही समजून नाही राहिलं ना. नाही ते पिंकी ना आपल्या मैत्रिणीच्या इथं गेली आहे, दोघे बहिणी गेले. हो का, हो त्यांना बघवाजेच गेले, आता जेवण करूनच येतील. येणार आहेत ना? हो का ताई? काही नाही, लसूणचे पानं आता तोडून आणतो म्हणलो, लसणाच्या पाल्याचे चिले बनवते म्हणले, तर ह्या दोघे बहिणीच्या जेवण सांगून देतो म्हणलं, म्हणून विचारत होते. मी आज बनवीन म्हणत होते चिले लसणाच्या पाल्याचे. आज नको बनवू ना तर कोणता तू, नंतर बनवशील. तू तर तांदळासाठी आली नाही ना नव्याची, ना चिले बनवतो म्हणते. मी धरतो म्हणलं तांदूळ ना, विसरली आठवण माझी. निघून गेलो, इकडे आले तुझ्या घराजवळ ना, मग म्हणतो तांदूळ नाही धरले. म्हणलं आता वापस नाही जात, मग सोनूजवळ पाठवून देईन म्हणलं. कुंतानं म्हणलं बाबा म्हणलं का ताई तांदूळ देशील नव्याचे? होय म्हणले, तरी काही त्या गुड्डी गिड्डीला पाठवलं नाही बाबा म्हणले. आज पाठवीन म्हटले ताई, तर हे तिकडेच गेल्या. आता येईन म्हटले तांदळासाठी, तर सूर्यकांत ताई आल्या, त्यांनी 2 पायला तांदूळ आणला, तर म्हणलं आता होतात, म्हणून मग मी काही आले नाही. तर तू उद्या गिद्या बनवशील? आज आता आमच्या घरी जेवतील तो गे बहिणी. तांदूळ गिंदूळ तर भिजू नाही टाकले असशील ना? नाही ताई आता टाकतच होतो. तर मग झाला, मग तू उद्या बनवशील. हो ठीक आहे ना तर ताई. चल येत आहे का त्या वाप्यावर? हो येतो ना येतो. नाही एका दिवस दिसला का नाही मावशी? असे हात पाय मोडतो नाही त्यांचे, तोंडच वाजवूसे लागते का तर माहित नाही लोकांना माझ्या. एवढे बांधीभर वापे आहेत तर नाही, आणि माझ्याच वाप्यातला सांबार नेला. कोणी दिसले का मावशी आता तुम्ही वाप्यावर येता? नाही ना बापा, मी का रोज येतो का वाप्यावर? हो पण आता सांगा मावशी, मी का लोकांसाठी इथं वापे लावली का? शर्मा कसा नाही लागत म्हणतो या लोकांना. कोण आहे चोट्टी तर का माहित आता, कोण पयदली तर नेट लागते बायांना वापे गिपे लावायचा.
अहो तशी नको म्हणू ललिता, तू कोणाकोणाची सवय मोठी खराब राहते. आपल्या वाप्यातला ठेवतेत ना दुसऱ्याच्या वाप्यातला नेतेत. हो मावशी, बरोबर बोलून राहिला तुम्ही. हा, इथं ज्यांचे वापे आहेत तेच बाई येऊ शकते, दुसरी बाई येऊच नाही शकत. नाही तर का? काहून एवढ्या जोरात जोरात बोलून राहिली बाबा ललिता? काय झालं? काय झाला हो ललिता? काहून बाहेरली एवढी? हा, कोणाला शिव्या गाड्या करून राहिली एवढी? शांतताई बा लागली आहे ना मला. हो, वारली शिव्या देतो लोकांना. नाही हो, वारली शिव्या देत नाही तू. काय झाला म्हणतो? आता का म्हणू शांतताई या तोंडानं? बायांना बिलकुल शर्म नाही लागत. आपल्या बाप्याचा माल ठेवते ना दुसऱ्याच्या बाप्याचा माल ठेवते. कोण बाई आहे तर माहित नाही, चोर पैदले. काय झाला तर ललिता? का गेला तुझ्या वाप्यातला? शांताताई, कोणत्या मध्ये ना मी वाप्याच्या लसणाच्या वाप्याच्या धने टाकली होती. मस्त सांबार आला होता. हा, इथून थोडासा सांबार तर तिथून थोडासा सांबार. ओळखू नाही आल्या पाहिजे म्हणून. ओळखू नाही येत का? आलो वाप्यावर का नाही, माझा दिमाग खराब होऊन गेला. कचरा काढायसाठी आली तर मी म्हणलं कोळकी नाही झाली आहे तर कचरा काढून टाकतो. तर सांबार नेला. ना एक दिवस मी लसणाचा पाला नाही नेलं फोडणी टाकायसाठी. अदा मधातून लसणाचा पालाही खुललाय. आता बावरू नाही तर का? पाहिलं तर असं नाही का दिमाग खराब झाला माझा येता बरोबर. का म्हणून राहिली ललिता? नाही तर का तर शांतताई म्हणून नसतं बावरली मी. जशी वेळ भेटते माणसाला तसा येते माणूस, पाणी टाकते. ना कोण बिनसरमी आहे तर माहित नाही. असं तर लागते का चांगल्या शिव्या द्यावा. राहू दे हो, का करते शिव्या देऊन तर माहित नाही. नाही पण शांतताई बरोबर नाही आहे ना. म्हणजे आपल्या बाप्याचा पाला तोडावाचा नाही, दुसऱ्यांच्याच बापाचा पाला तोडावाचा का? मी एक दिवस पाला नाही नेलो घरी. म्हणला चांगला व्हायचा आहे. मावशीला विचारलं तर मावशी म्हणते माहित नाही म्हणते. आता मला कुठं माहित राहील शांता? काही कचरा बिचरा काढायचा राहिला तर येतो बापा, पाणी टाकायचा राहिला तर कावेरीच येते. आता कोडका द्यायचा आहे म्हणून मी आलो. मी म्हणलं परवाच्या दिवशी शांतताईला म्हणलं आमच्या इथं सांबार नाही आहे, तर ललिताताईच्या वाप्यात मस्त आहे म्हणलं सांबार. हो, कुंतानं म्हणलं घे. तर मी म्हटली हिला कुंताला म्हणलं थोडासा 4 काड्या धरून घे ना. तर म्हणलं तर म्हणते नाही बापा म्हणते ललिताताई आहे नाही म्हणते इथं, कसा उकड बापा म्हणते सांबार म्हणते. मी म्हणले काढून घे, सांगून देशील ललिताला का थोडासा सांबार नेलो म्हणून. पण नाही म्हणलं नेना. आणि पाय आता कोणा नेलं ना कोणा नाही सांबार. नाही विचारून नेला ते वेगळी गोष्ट आहे का. नाही बाई थोडासा सांबार नेतो वाप्यातला. पण असं चोरासारखा नेणं म्हणजे बरोबर आहे का? बरा झाला बापा मी नाही नेली तर, नाही तर माझ्याच नाव झालं असतं. ते म्हणतात ना कावडा बसा असेल ना काळी मोडा असेल. तशी गंमत झाली असती म्हणजे. कशाला तशी गंमत झाली असती कोणता? नाही तर आता बाबा 4 काड्या नेली असती सांबार. नाही कोणा नेलं कोणताना नेला. असंच झालं असतं का नाही? बरं झाला नाही नेले तर. झाला बाई मग आज तुझ्या वाप्यातले नेला, उद्या आमच्याही वाप्यातले नेतील. कोण चोर आहे तर माहित नाही. नाही आता नेला तर नेला, याच्या नंतर नेतील की नाही. अशा शिव्या देईन तर काही सांगू नका. जाऊ दे हो ललिता, शांत हो आता. खाची वस्तू आहे तर नेला असतील, जाऊ दे. नाही आता जाऊ दे तो. याच्या नंतर अगर गेला का नाही माझ्या वाप्यातला माल, मग माझ्यासारखी बाई खराब नाही.